तर मी एवढ्या येड्यासारखा काबर नसतो, ते पण माझ्या जॉबच्या ठिकाणी. कारण तर ऐकून जा, मी फायनली ऑल क्लिअर झालो. यस यस. आता जे नाचलो ना ते सर्व खोटं आहे, कारण मला आनंदापेक्षा दुःख जास्त वाटतंय. आणि दुःखाचं कारण म्हणजे 3 इडियट पिक्चर मधला सीन. ह्यूमन बिहेवियर के बारे में उस दिन हमने कुछ जाना, दोस्त फेल हो जाए तो दुख होता है. आणि खरंच दुःख होत, कारण जे व्यक्ती प्रत्येक सुखा दुःखात सोबत होते ते फेल झाले ना आपण पास झालो. पास व्हायला जास्त कष्ट घेतले नव्हते. पास कसं झालो ते नंतर कधीतरी सांगेल, पण आता पास झालो. आता पुढे काय करायचं? ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. 30 मे 2025 ला माझं 21 वर्ष पण पूर्ण झालं. तसं मी आता सध्या जॉबलाच आहे, आणि जॉब पण असा करतोय जे आवडतं तेच करतोय. नामांकित कंपनी सोलारिस ॲग्रो यांचं सोशल मीडिया हँडलिंग सांभाळतोय. पण लहानपणापासून बिझनेस माइंड असल्यामुळे डोक्यातले विचार येऊ राहिले. माझा टाइम मी माझ्या योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करतोय का? लोअर मिडल क्लास फॅमिली बॅकग्राऊंड असल्यामुळे जे करायचे ते लवकरच करावं लागेल. सुरुवात करावी लागणार मित्रा, नाही तर वय आणि वेळ दोन्ही वाया जाणार. तुझा वेळ तर वाया जाऊ देणार नाही, कारण तुला आता हसवून पण आणि शिकवून पण जाणार. तसा एक्सपिरियन्स तर मोठा नाहीये, पण चुका खूप केल्या. किती बॅग होते रे? 7 बॅग. दुसऱ्या इयरला 5 बॅग आणि लास्ट आज आपण कॉलेज मधनं ऑल क्लिअर झालं गाईस. तसं पूर्ण कॉलेज लाईफ मध्ये चुका करून एवढं शिकलोय ना, आणि त्याच्यावरती एक सिरीज नक्कीच बनवेल. हसून शिकण्यासाठी फॉलो करून घ्या, क्योंकि इधर सब मिलेगा ब्रो.